कशी आहे अर्पिता आता? बरे आहेत त्या. ती दूर आली हे समजलं, पण आता पुढच्या ट्रीटमेंटचं कसं काय? डॉक्टर म्हणालेत उद्यापासून ट्रीटमेंट सुरू करू. पॉझिटिव्ह आहेत ते, होतील लवकरात लवकर बऱ्या. इतकं पर्क करून टाकलंस आम्हाला, खरं सांगणार नाहीस? अर्पिताच्या ट्रीटमेंटसाठी 20 लाख रुपयाचा खर्च असं समजलंय आम्हाला. समीर, अर्पिता या चाळीची सून आहे. ती हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही हातावर हात ठेवून नाही राहू शकत. 20 लाख रुपये देण्याची ऐपत नाही माझी, पण जेवढे शक्य आहेत तेवढे मी देते. हे घे, नाही म्हणू नकोस. मामा, हे आमच्या अर्पिता मामीसाठी. हे बघा, आभार मानणं म्हणजे तुमच्या प्रेमाचा अपमान करण्यासारखं, आणि मला तो करायचा नाही. मी हे पैसे नाही घेऊ शकत. अरे असं लागेल. समीर घे, समीर तुला घे, घ्यावेच तुला लागतील घ्यावेच पैसे. लागतील. आता खरंच पर्क करतोयस तू आम्हाला? हे बघा, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला माझ्या परीनं पैसे जमवण्याचा प्रयत्न करू दे. ते नाही झालं तर मी हक्काने तुमच्याकडे सगळ्यांकडे मागेन. मी पण मनापासून तुम्हाला माझं कुटुंब मानतो, आणि एवढं मोठं कुटुंब माझ्या बाजूने असताना माझ्या बायकोचं काही वाईट घडूच शकत नाही. पूर्ण खात्री आहे माझी. अर्पिता मॅडम, ही कमाई आहे तुमची, खरी कमाई. वचन देतो मी तुम्हाला, सगळं जग इकडचं तिकडे करीन, पण तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे उभे करीन. आई, मगाशी बाबांना निकीसोबत फोनवर बोलताना ऐकलं, अर्पिताच्या ऑपरेशनसाठी 20 लाखांचा खर्च येणार आहे म्हणे. बाकी सगळं जाऊ दे, पण तिच्या बाबतीत काही वाईट होऊ नये एवढं नक्कीच म्हणेन. मुलगी म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून मी तिच्या बाबतीत चांगला विचार करू शकते. पण या पलीकडे आणखीन काही नाही. तिने किंवा तिच्या त्या नवऱ्याने आपल्याकडे मदत मागूच नाही. इथे आपलंच आपल्याला झेपत नाही, तर मदतीचं काय? तेच ना, आधीच इतकं टेन्शन आहे, आणि त्यात आता हे नवीन रिडेव्हलपमेंटचं काय प्रकरण आणून ठेवलंय कोणास ठाऊक. बऱ्यापैकी सदस्य जमलेले आहेत, आणि आता आपण बाकी सदस्यांची काही वाट बघू शकत नाही. त्यामुळे आपण आता सभेला सुरुवात करूया. तर आपला आजच्या सभेचा विषय असा आहे की आपल्या चाळीच्या मालकांनी आपली ही चाळ रिडेव्हलपमेंटसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाळीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला बिल्डिंगमध्ये जागा मिळणार आहे. चांगली गोष्ट आहे, ही चांगलीच बातमी आहे ना. म्हणजे आता आपल्याला फ्लॅट मिळणार. वा वा, शेवटी मालकाने मनावर घेतलाच. ऐका, त्या संदर्भात शहरातील एका नामांकित बिल्डर सोबत आपल्या चाळीच्या मालकांची बोलणी फायनल झालेली आहे, आणि चाळीतील सर्व सदस्यांची कागदपत्रे त्या बिल्डरकडे देण्यात आलेली आहे, आणि बिल्डरनेही त्या सर्व कागदपत्रांचा अभ्यासही केलेला आहे. दुर्दैवाने काही सदनिका पुनर्विकास योजनेसाठी अपात्र झाल्या आहेत. त्यांना नवीन बिल्डिंगमध्ये जागा मिळणार नाही, आणि त्यांना ही चाळ सोडावी लागणार आहे.
अरे असं कसं? हे सगळं अन्याय आहे. बोला सगळे अन्याय आहे. हो, चुकीचं अन्याय आहे ना? विचार आहे ना? चुकीचं आहे. ऐका या अपात्र ठरवण्यामागे काहीतरी कारण आहेत. काही सदस्यांचा रहिवासी पुरावा अपुरा आहे, त्यामुळे त्यांचा हक्क सिद्ध होत नाही. काहींच्या घराचे क्षेत्रफळ सरकार दरबारी असलेल्या नोंदणीशी जुळत नाही. काही अनधिकृत बांधकाम सुद्धा आहेत. त्या सदनिकाधारकांची नावं मी आता वाचून दाखवतो आहेत. त्यांनी 2 दिवसात बिल्डरच्या ऑफिसला जाऊन भेटायचं आहे आणि त्यातून काही मार्ग निघू शकतो का याची चर्चा करायची आहे. अपात्र सदस्यांची नावे मी वाचतो. विलास परब, दुसरं नाव सुरेश साळुंके, तिसरं नाव बबन शिंदे आणि शेवटचं चौथं नाव निशिकांत पुरोहित. निशिकांत पुरोहित? काय आमचं नाव कसं आलं ह्याच्यात? नाही आणि एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते तरी सांगा मला. सगळं बरोबर आहे तुमचं, पण बँक तुम्हाला लोन नाही देऊ शकत. हे बघा, एक तर तुमच्याकडे नोकरी नाही किंवा रेग्युलर इन्कम सोर्सही नाही आहे. हां, समजा तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी असती, सोनं असतं, जे मॉर्गेज ठेवता आलं असतं तर आपण एक वेळ विचारही केला असता, पण तेही नाही आहे. खरंच सॉरी, आम्ही तुम्हाला मदत नाही करू शकत. सॉरी. ओके सर. ऐकून खूप वाईट वाटलं यार समीर. अरे पण तुला तर माहिती आहे, जर मला शक्य असतं ना तर जितकी हवी तितकी मदत मी तुला केली असती. पण माझ्या वडिलांनाच हार्ट अटॅक आलाय. ते स्वतः हॉस्पिटलाइज आहेत, त्यामुळे मला पैशाची गरज आहे. सॉरी यार, एक्स्ट्रीमली सॉरी. यावेळेस पैसे नाही आहेत माय, माफ करा. सॉरी यार. असते तर मी खरंच दिले असते. एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच दिले असते. एक्स्ट्रीमली सॉरी. तुमचं काम निश्चितपणे होईल. आपण त्याकरता क्राऊड फंडिंग करू. पण 2 दिवसात हे काम होण्यासारखं नाहीये. अहो, एवढी मोठी रक्कम जमा करायची किमान 10 दिवसांचा तरी कालावधी लागेल. तेवढं तुम्हाला थांबता येईल का? साहेब, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मी लवकरात लवकर तुम्हाला घरी घेऊन जाईल. लवकरात तुम्हाला घरी घेऊन जाईल. आहे ना विश्वास? आहे ना माझ्यावर? विश्वास आहे ना माझ्यावर? पुढील 2 दिवसात त्यांचे 2 ऑपरेशन्स करायचे. 2 दिवसात त्यांचे 2 ऑपरेशन्स करायचे. 2 दिवसात त्यांचे 20 लाख. 20 लाख. तुम्हाला मिसेस अर्पिता यांना पुन्हा एक नॉर्मल लाईफ द्यायचं असेल तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला पैसे. समीर, अरे घरी घेऊन चला ना. सॉरी यार. असते तर मी खरंच दिले असते. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला मिसेस अर्पिता यांना पुन्हा एक नॉर्मल लाईफ द्यायचं असेल तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. तर तुम्हाला घरी घेऊन चला ना. असते तर मी खरंच दिले असते. लवकर तुम्हाला घरी घेऊन जाईल. मिसेस अर्पिता यांना पुन्हा एक नॉर्मल लाईफ द्यायचं असेल तर तुम्हाला पैशाची व्यवस्था. हा निकी. डॉक्टर, काय आलं? तुम्ही तातडीनं बोलवलं. अर्पिता मॅडम ठीक आहेत ना? आत्ता ठीक आहेत त्या, पण वेळ निसटून चालली आहे. त्यांच्या वेदना वाढत चालल्या आहेत. आपल्याला ऑपरेशनसाठी 2 दिवस नाही थांबता येणार.
उद्या दुपारपर्यंत आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. प्लीज तुम्ही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा. डॉक्टर, मी पैशांची व्यवस्था करायचा प्रयत्न करतोय पण कुठूनच होत नाहीये. पण तुम्ही ऑपरेशन कंटिन्यू करा. मी तुमचा एकही पैसा बुडवणार नाही. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मिस्टर समीर, आय अंडरस्टँड, पण सिस्टम असं वर्क करत नाही. तुम्हाला पैसे तर जमा करावेच लागतील. आणि हो, जर तुम्ही उद्यापर्यंत पैसे जमा नाही केले आणि त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन नाही झालं तर त्यांच्या वेदना खूप जास्त वाढत जातील आणि कदाचित त्यांच्या जखमा पण चिघळतील. मग त्यांच्या जीवाची हमी आम्ही नाही घेऊ शकत. प्लीज नोट. ब्रो ऐक ना, आता काय करायचं आपण? जर तुम्ही उद्यापर्यंत पैसे जमा नाही केले आणि त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन नाही झालं मग त्यांच्या जीवाची हमी आम्ही नाही घेऊ शकत. हो, एवढी मोठी रक्कम जमा करायची किमान 10 दिवसांचा तरी कालावधी लागेल. सॉरी यार. असते तर मी खरंच दिली असते. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही अर्पिता मॅडमची काळजी घ्या. मी आलो. वाळू संपत आली आहे. मी स्वतःला दिलेली डेडलाईन सुद्धा या वाळूसोबत संपते. माझा अंदाज जर खरा असेल तर आत्तापर्यंत समीर इथे यायला हवा. मला तुझी ऑफर मान्य आहे राजेश. तुम्हाला पैसे द्या. मी अर्पिता मॅडमला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. मॅडमला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. मॅडमला माझ्या डन डील समीर. हे बघ, मी उद्याच चेकवर सही करते दुपारी आणि तेव्हाच तुझ्या आणि अर्पिताच्या डिवोर्सच्या पेपर्सवर तू सही कर. ओके ओके. आत्ताच इंजेक्शन दिले त्यांना, जास्त वेळ थांबू नका. माझं वचन आहे अर्पिता, मैत्रीचं, विश्वासाचं आणि कायमच्या सोबतीचं. तुम्हाला पैसे द्या.
मी अर्पिता मॅडमला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. मला माफ करा अर्पिता मॅडम. खरं तर हे सगळं समोरासमोर सांगायचं होतं, पण माझी हिंमत नाही. स्वतःचीच हार स्वतःच्या तोंडाने कशी सांगू मी? कसं सांगू मी स्वतःच्या हाताने आपलं नातं? अर्पिता मॅडम, तुमच्या उपचारासाठी लागणारे पैसे मी नाही गोळा करू शकलो. मी खूप प्रयत्न केला, खरंच खूप प्रयत्न केला मी, पण शेवटी हा एकच मार्ग माझ्याकडे होता. अर्पिता मॅडम, तुम्ही माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा तुम्ही या जगात असणं, आणि म्हणून मला ही तडजोड करावी लागली. राजसी तुमच्या उपचारासाठी लागणारे सगळे पैसे द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला तुम्हाला माझ्या आयुष्यातून कायमच मला माहिती आहे, मी तुम्हाला वचन दिलं होतं की कायम तुमच्या सोबत राहीन मी, पण आज तुम्हाला वाचवण्यासाठी मला ते वचन तोडावं लागतं. तुम्ही जागे असता तर तुम्ही मला हे कधीच करू दिलं नसतं, मला माहिती आहे. म्हणूनच तुमच्या नकळत लवकरात लवकर बऱ्या व्हा आणि पुन्हा आधीसारख्या हसायला लागा. फक्त माझी वाट पाहू नका, कारण यापुढे कुठलाही क्षण वाटून घ्यायला मी तुमच्या आयुष्यात नसणार आहे. शक्य झालं तर मला माफ करा. सलील, अरे समीर काहीतरी बोलला असेल ना तुझ्याशी. तो कुठे गेला होता, कोणाला भेटला होता, एवढ्या पैशांची व्यवस्था कुठून झाली? हा, काहीतरी सांगितलं असेल ना त्याने. नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे, एवढे पैसे मॅनेज झालेत, पण अरे ते कुठून झालेत हे कळलं पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, तो ICUतून बाहेर आल्यानंतर फोन करायला सांग. काय बोलला सलील? आई अगं, सलील म्हणतोय की समीर हॉस्पिटलला पोहोचलाय आणि त्याने आजीला आणि सलीलला सांगितलं की पैशांची व्यवस्था झाली आहे, पण ती कशी आणि कुठून झाली ते नाही सांगितलं त्याने. काय करतोय हा पोरगा? जीवाला घोर लावला या पोरानं. समीरची आई.
हे काय समीरची आई, नेहमीसारखं हसून मला वेलकम नाही करणार? ये ये राजसी, ब्लॅक कॉफी देते तुला. हा रुसे ना मी? नाही 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 अगं अगं नाही तसं नाही. ते तुला तर माहिती आहे ना घरात काय चालू आहे. माझं चित्तच थाऱ्यावर नाही आहे ग. आणि तू अचानक आत्ता अशी येशील असं वाटलं नाही ना, म्हणून ते. समीरची आई, तुमचं चित्त एकदम टवटवीत करायला आले मी. आय हॅव गुड न्यूज फॉर ऑल ऑफ यू. शुभ शकुनाचं ताट घेऊन आले. शुभ शकुनाचं ताट? येस, शुभ शकुनाचं ताट. लवकरच तुमच्या घरची सून होणार आहे मी. सो त्याचाच शकुन आहे हा. राजसी, तुला कळतंय का? नाही म्हणजे प्रसंग काय? या घरातलं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आणि तू हे काय चालवलंयस? नाही म्हणजे कशात काही नाही अजून. आणि तुम्हाला वाटतंय तसं नाहीये, आणि मी प्रचंड उपकारच करते. आणि सिच्युएशन तशी विन-विनच आहे. समीरने सांगितलं नाही का तुम्हाला काही? काय नाही सांगितलं? सो समीरला मी एक ऑफर दिली आहे 20 लाख रुपयांसाठी. 20 लाख स्मॉल अमाऊंट नाही आहे ना. त्याच्या अगेन्स्ट मी काहीतरी डिमांड करणारच. समीरला मी एक ऑफर दिली जी त्याने ॲक्सेप्ट केली आहे. 20 लाखांचा चेक तू अर्पिताला कायमचं सोडायचंस. सिंपल, स्ट्रेट. मला तुझी ऑफर मान्य आहे राजसे. तू मला पैसे द्या, मी अर्पिता मॅडमला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. सो समीर स्वतःहून माझ्या घरी आला आणि त्याने मला होकार दिलाय. मी त्याच्यावर कुठलीही जबरदस्ती केलेली नाही. प्लीज नोट. हे काय समीरचे, असं काय बघताय? अहो फायनली तुम्हाला हवं तसं घडतंय. समीरच्या आयुष्यातून अर्पिता नावाचं ग्रहण कायमचं सुटलं. आणि या घराला योग्य अशी सून येणार आहे. राजसी या घरची सून होणार. राजसी. समीरची आई, 15 दिवसात मी या घरात शिफ्ट होणार आहे. सो घर जरा माझ्या स्टँडर्डनुसार मला बदलावं लागेल. हॉल थोडा आपण रिअरेंज करूया आणि फर्निचर जरा रिफर्निश करून घेऊया. आणि हां ओके, ही बेडरूम माझी आणि समीरची असेल राईट? ही यु नो मला जसं वाटतं तसं पर्सनली मी डिझाईन करून घेईन. राजसी, अगं तू या घरात सून म्हणून आलीस तर मला आनंदच आहे. आय नो समीरची आई, आय नो. समीरशी एकदा बोलायला हवं ना. नाही त्याच्याकडून आम्हाला काहीच कळलं नाहीये, काही ठरलेलं नसतं. ठरवा मग. तुम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे लग्नाची. विकत घेतलंय मी समीरला, तुमच्याकडे चॉईस नाहीये. आणि आता मला नाही वाट बघायची.
डील इज डन. ओ गॉड, केवढी टू डू लिस्ट बाकी आहे. एवढी शॉपिंग करायची आहे लग्नाची, शिवाय लग्नाची तारीख काढायची आहे. तारीख ठरली की सांगते मी. ओके, बाय, येते मी. आई, म्हणजे समीरने असे पैसे उभे केलेत. सलील, तुझा दादा कुठे? त्याच्या मागे सावलीसारखा राहा. 1 मिनिट सुद्धा त्याला एकटं सोडू नको. त्याची मनस्थिती चांगली नसणार आहे आता. काय वेडं वाकडं कर. तू लक्ष ठेव त्याच्यावर. तिथे मला पक्क माहिती आहे हे सगळं मनाविरुद्ध केलंय समीरने. आतून पार तुटून गेलंय माझं पूर्ण. तुम्ही सर उद्या दुपारी ऑपरेशन करायचं आहे ना नक्की? हो, मी उद्या दुपारपर्यंत पैसे भरतो. ठीक आहे, मग आम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करतो. तुम्ही थोड्या वेळाने डॉक्टरांना येऊन भेटा. त्यांना तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. ठीक आहे. समीर, बस बस तू बस. कसा आहेस बाळा? ये ना बस. हो, बस तू. सावकाश. कसा आहेस रे? आता सांगशील मला कुठून आणि कशी पैशाची व्यवस्था केली असते? आजी, मला माहिती आहे तू हे सगळं माझ्या काळजीपोटी विचारतेस, पण आता या क्षणाला मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. या जगात प्रत्येक गोष्टीवर प्राइस टॅग असतो हे मी ऐकलं होतं फक्त, पण माणसाची हतबलता सुद्धा विकली जाऊ शकते हे आज नव्यानं ओळखलंय. याचा अर्थ काय समजायचा समीर? हतबल होऊन माणूस चुकीचं काहीतरी करत असतो. भावनेच्या भरात तू काही चुकीच्या मार्गाने जात नाहीयेस ना समीर? काय चूक काय बरोबर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता फक्त अर्पिता मॅडमच्या तब्येतीचा विचार करतोय मी. तू नको भरीला पाडूस मला. वेळ आली की मी सगळं सांगेन. स्वतःच्या नजरेतून उतरलोच मी, आता तुमच्या नजरेतून बोलले. समीर नको रे असं काय बोलू समीर. सगळं ठीक होईल बाळा. मी डॉक्टरला भेटून येतो. सावकाश.
त्याच्या मागे सावलीसारखा राहा. 1 मिनिट सुद्धा त्याला एकटं सोडू नको. अरे ते बाजूच्या सिटी हॉस्पिटलमध्ये केस आली. श्रीमंत बापाची 18 वर्षाची एकुलती एक मुलगी, पण किडनी फेलियरमुळे सिरियस आहे रे. मरणाशी झुंज देते बिचारी. अरे पण किडनी ट्रान्सफरचा काही पर्याय नाही का? नाही पर्याय आहे ना, पण डोनरच मिळत नाहीये. आणि तिचे वडील इतके श्रीमंत आहे, त्या मुलीसाठी काहीही करायला तयार आहे. पण काय, पैशाने सगळंच काही विकत घेता येत नाही ना. हो. बघू आता काय होतं ते. अर्पिता मॅडम पासून दूर राहण्याचा निर्णय मी कधीही माझ्या मर्जीने निवडला नव्हता. राजसीची ऑफर मी स्वीकारली कारण मी हेल्पलेस होतो. पण आता जर मला दुसरा पर्याय मिळणार असेल, पैसे उभे राहणार असतील आणि मुख्य म्हणजे कायम अर्पिता मॅडमच्या सोबत राहता येणार असेल, तर मी तो पर्याय का निवडू नये? माझ्या शरीराचा एक अवयव देऊन मला अर्पिता मॅडमचा आयुष्यभराचा सहवास मिळणार असेल तर ते करायला मी कधीही तयार आहे.